साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुवाख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांनासुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। तर आपला विषय कोणता होता? सुजाताची खीर। प्रथम भाग आपण अर्ध्यामध्ये बघितला होता। त्यानंतर पुढील भाग आपण पाहूया। सुजाताने जी खीर दिलेली आहे ते सोन्याच्या पात्रामध्ये, तिने सोन्याच्या पात्रामध्ये ते खीर दान केली आणि त्या बोधिसत्वाने सुजाताकडे पाहिलं आणि तिने जाणले आपल्या मनातून असा भाव दाखवला की हे मी पात्र तुम्हाला दान दिलेलं आहे, आता यावर माझा काही अधिकार नाही आहे। ते पात्र दान केल्यानंतर तिने वंदना केली आणि वंदना करून म्हटलं, जसं माझं मनोरथ पूर्ण झालेलं आहे तसं तुमचं पण मनोरथ पूर्ण हो, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वात जाओ, या प्रकारे। म्हणून ती सोन्याचं पात्र, किती रुपयाचं होतं ते पात्र? 1,00,000 रुपये किमतीचं स्वर्ण पात्र त्यांच्या हातात सोडून पत्राळीप्रमाणे सोडून निघून गेली। पुढे बोधिसत्व निग्रोध के नीचे बैठे हुए स्थान से उठ, वृक्ष की प्रदक्षिणा कर, थाल को ले। नंतर बोधिवृक्षाने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातली आणि तिथून ते पात्र, भोजनाचं पात्र घेऊन निघाले। निघून ते आले कुठे? निरंजना, निरंजना के तीर पर गए। वहाँ लाखों बोधिसत्वों के बुद्धत्व प्राप्ति के दिन उतरकर नहाने योग्य सुप्रतिष्ठित तीर्थ है। ज्या जागेवर ते गेले, ज्या घाटावर, त्या घाटामध्ये जे बुद्ध बनणारे जेवढे बोधिसत्व झालेले आहे त्या साऱ्या बोधिसत्वाने त्याच घाटावर आंघोळ केलेली आहे। जेवढे बुद्ध झाले, 27 बुद्ध झाले। या बुद्धाच्या पूर्वी गिनतीमध्ये 27 आहे, परंतु त्याच्या पुढे काही सांगितले गेले नाही, अनगिनत सांगितले, परंतु 27 ज्यांचे नावं सम्यक संबुद्धांनी सांगितले, त्या 27 पर्यंत आपल्याला जानकारी आहे। तर तिथे जेवढे बुद्ध झाले
आतापर्यंत ते बोधिसत्व अवस्थेमध्ये असताना बुद्ध बनणाऱ्या सर्वांनीच त्या घाटावर आंघोळ केलेली आहे, म्हणून त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात त्या घाटाला। किनारे पर थाल को रख कर पानी में उतर नहाकर अनेक लाख बुद्धों का पहरावा अरहत ध्वजा चीवर पहनकर, काय केलं त्यांनी, पात्र बाजूला ठेवलं सोन्याचं झाकून खिरेचं आणि आंघोळ केली आणि जसे जेवढ्या बुद्ध लोकांनी आतापर्यंत चीवर परिधान केलं त्याच प्रकारे त्यांनी परिमंडल करून चीवर बुद्धासारखं परिमंडल केलं। चीवर पहनकर पूर्व दिशा की ओर मुंह कर बैठ, एक ही बीज वाले पत्ते ताल फल के समान प्रमाण के 49 कवल पिंड करके, नंतर त्यांनी भोजन केलं। त्या भोजनामध्ये 49 घास बनवून ती खीर संपवली। त्या सर्व निर्जल मधुर खिरेचं भोजन केलं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नव्हतं। यही आहार बुद्धत्व प्राप्ति होने पर बोधि मंड में, नंतर पुन्हा भोजनामुळे त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं। या खिरेमुळे बुद्धत्व प्राप्त झालं। त्यानंतर त्यांनी 7 सप्ताहापर्यंत त्याच बोधिमंडाच्या भोवताल इकडे तिकडे दिवस घालवले। तेवढ्या दिवसापर्यंत, किती दिवसापर्यंत, 7 सप्ताह, किती दिवस होते, 49 दिवस काही खाल्लं नाही। 49 दिवसपर्यंत त्यांनी जे पुन्हा त्या संबोधीचं ध्यान केलं तोपर्यंत ते काही खाल्लं नाही, त्याच खिरेवर पुन्हा 49 दिवस राहिले। बोधि मंड में 7 सप्ताह तक बैठे रहने के समय 49 दिन उसको आहार की शक्ती मिली। तेवढ्या दिवसापर्यंत तो आहार त्यांच्या शरीरात राहून त्यांना बल दिलं। तेवढ्या दिवसपर्यंत फक्त त्यांनी त्या ज्ञानाचा आस्वाद घेतला। तर कुठे कुठे राहिले, पहिल्या हप्त्यामध्ये ज्ञान प्राप्ती झाल्यावर पहिल्या हप्त्यामध्ये कुठे राहिले, पठमं बोधिपल्लंकं, जिथे संबोधी प्राप्त झालेली आहे त्या ठिकाणी 7 सप्ताह जाग्यावर बितवले, कुठेही भोजन करायला गेले नाही। का? कारण तिथे 7 सप्ताह, पहिला सप्ताह तिथे घालवला जिथे ज्ञानप्राप्ती झाली, तर त्या बोधिवृक्षाचे उपकार मानले, चिंतन केलं की तू मला ऑक्सिजन देऊन प्राणवायू देऊन जगवले आणि बुद्धत्वापर्यंत मी त्यामुळे निरोगी राहून पोहोचू शकलो। म्हणून 7 दिवसपर्यंत त्या बोधिवृक्षाचे उपकार मानत चिंतन केलं, एकाच जागेवर बसून ज्ञानप्राप्ती झाल्यावर। त्यानंतर द्वितीयांच्या अनिमिषांग, दुसरा हप्ता कुठे घालवला, अनिमित नावाच्या एका जागेवर। ती अनिमित नावाची जागा कुठे आहे, महाबोधी टेम्पलमध्ये खाली पायऱ्याने उतरताना उजव्या हातावरचं जे विहार आहे छोटं, उजवीकडे चढावर पायऱ्यानं खाली उतरतो तेव्हा चढावर जे बुद्ध विहार आहे छोटंसं, ती जागा आहे अनिमित। त्या ठिकाणी 7 दिवसपर्यंत त्या ठिकाणी चिंतन करत एक सारखे त्या बोधिवृक्षाकडे पाहत राहिले, पापणी न वाकवता 7 दिवस त्याच्याकडेच नजर। त्यानंतर ततीयं चक्क मनंग सेठ्ठंग, तिसरा हप्ता
त्या जिथे बोधिवृक्ष आहे त्याच्या इकडल्या बाजूला, उजव्या साईडच्या, इकडून जाताना उजव्या बाजूला, तिकडून फिरताना डाव्या बाजूला, म्हणजे विहाराला लागूनच कमळाच्या फुलासारखे जे दगड ठेवलेले आहे ते भगवान बुद्धाचं चक्रमण स्थळ आहे. ते पायाच्या मापावर ठेवल्यासारखे ते कमळाचे फुलं दगडाचे ठेवलेले आहे. तिथून भगवान बुद्धांनी चक्रमण केलं. 1 हप्ता 7 दिवसपर्यंत चक्रमण केलं. इकडून तिकडे तिकडून तिकडे ध्यान, चक्रमणाची ध्यान साधना. त्याने कंबर लागत नाही, कमरेच्या नसा लागत नाही, मानेच्या नसा नाही, टोंगळे दुखत नाही. त्यानं पूर्ण शरीर फ्री होऊन जाते, एकदम बिमाऱ्या नष्ट. चक्रमणाचं ध्यान. त्यानंतर 4था हप्ता चतुर्थं रत्नाघरं. 4था हप्ता जे आपण तिकडून प्रदक्षिणा करून आलो की जिथे बोधिवृक्ष आहे त्याच्या त्या बाजूला डाव्या हातावर बाहेरून कंपाऊंडच्या त्या अंदरचे बोधिवृक्षाच्या भोवतालचं जे कंपाऊंड आहे त्याच्या बाहेर छोटीशी रूम आहे जिकडे लांबा लोक ध्यान करत राहतात. तर दंडवताचं त्या ठिकाणी छोटीशी एक रूम आहे. त्या रूममध्ये 7 दिवस, म्हणजे खुली जागा होती, 7 दिवस त्या जागेवर घालवले आणि तिथे प्रतीच्य समुत्पादाचं ज्ञान प्राप्त केलं. पटिच्य समुत्पाद, प्रत्येक समूहाचा उत्पाद आणि विनाश कसा होतो, त्याच्या मागचं कारण काय, कारणाच्या मागं हेतू काय आहे, या प्रकारे खोलपर्यंत तो प्रतीच्य समुत्पाद की जन्माचं कारण काय आहे, दुःखाचं कारण काय आहे आणि त्याचा हेतू काय, त्याला म्हणतात कार्य, कारण आणि भाव. हे कार्य जे घडलं तर त्याच्यामागे काहीतरी कारण आहे आणि कारण का आहे त्याच्या तळामध्ये काहीतरी हेतू आहे. हे प्रतीच्य समुत्पादाचं ज्ञान त्या ठिकाणी मिळालं, त्यामुळे त्याचं नाव काय आहे, रत्नघर. हाच मुख्य सिद्धांत आहे. हे जन्म कशामुळे होते, आपण बिमार कशामुळे पडतो, मरतो कशामुळे आणि बार बार जन्म कशामुळे घेतो, याला काय कारण आहे. तर याच्या साऱ्या बुडाशी तळाशी गेले एकदम, तेव्हा पता लागला काय आहे कारण, अविद्या. अविद्या पच्चया संखारा. सारे जे राग द्वेष मोहाचे जे संस्कार वाढतात आणि बार बार आपल्याला जन्म घेऊन दुःख घेऊन बिमार पाडून जर्जर होऊन मारतात, ती आहे अविद्या. एकदम खोलपर्यंत तळात जाऊन शोधलं की माझ्या दुःखाचं कारण काय, सापडलं अज्ञान, अविद्या. ती अविद्या आपल्या सर्व दुःखाचं कारण आहे. की अविद्येमुळे, अज्ञानामुळेच आपण एकमेकाशी वैराने वागतो, एकमेकाच्या चुगल्या करतो, देशामुळे एकमेकाच्या विरोधामध्ये राहतो आणि एकमेकाशी वादविवाद घालतो, झगडा फसाद करतो. कोणत्या क्षुल्लक कामासाठी, क्षुल्लक कारणासाठी, पदासाठी, प्रतिष्ठेसाठी, मानसन्मानासाठी, पैशासाठी, कोणत्या ना कोणत्या कार्यासाठी. घेणं न देणं काहीच नाही आहे, मरणंच आहे. पण वाईट होऊन मरणं न चांगलं होऊन मरणं, फरक. त्याच्या मागचं एवढं मोठं संतापित होण्याचं कारण काय, अज्ञान, मूर्खता, अज्ञानता. एवढं मोठं रोष दाखवणे, तेवढं मोठं संतापित होणे, क्रोधित होणे, तोंडात येईन तसं बोलणे, वाद घालणे, वैर करणे, द्वेष करणे, हे सारं मूर्खतेमुळे, अज्ञानामुळे आहे. तो पता लागला की हे सारं अविद्येमुळे आहे. अज्ञान प्रतीच्य समुत्पाद तिथे उलगडा झाला. तिपरिवट्ठं द्वादशाकारं यथा भूतं ज्ञानदर्शनं. 3 वेळा त्याला बार बार चेक करून त्याचं दर्शन पाहिलं. तर 12 वेळा या बाजूनं खालतं उतरून, 12 वेळा वर चढून, द्वादशाकारं 12 वेळा त्याचा चेक केलं. लोम अनुलोम वर
12 कड्या तेव्हा पता लागला की या तर 12 कड्या निर्वाणाकडे जाते आणि 12 कड्या संसाराकडे जाते, दुःखाकडे जाते. या 12 कड्या जर दुःखाकडे जाणाऱ्या तोडल्या, एक एक कडीची जर संकल तोडली अशी राहते ना संकल, हे जर उलवलं तर एकही कडी याच्यात फसून राहिली नाही तर संकल बनणार नाही. आणि हे संकल जे बनत जाते तर अनेक जन्मामध्ये दुःखच भोगायला लावते, दुसरं काही नाही. शत्रुत्वच पैदा करते, एकमेकाप्रती वैरत्व, द्वेष, ईर्ष्या, अहंकार, क्रोध, मत्सर हे सारं कडीत कडी जुळतच जाते. वैराची, द्वेषाची, क्रोधाची, ईर्ष्येची, अहंकाराची जुळत गेली लंबी एक संकल बनते. आपल्या जीवनाची एक कडी जुळणे म्हणजे एक जन्म. दुसरी कडी रागाची, द्वेषाची, क्रोधाची, ईर्ष्येची, अहंकाराची, मत्सराची, हेवा दावा एक एक जुळत जाणे म्हणजे एक बंदी संकल बनत जाणे, अनेक जन्माची संकल बनली. याचा उलगडा त्या ठिकाणी झाला. चतुर्थम रत्नागरम, रत्नघर म्हणतात त्याला. त्यानंतर पंचमं अजपालंच, 5वा सप्ताह. तिथे खाली उतरताना जो दंड दिलेले आहेत 2 तिथं जे हे बांधून आहे घंटा, एवढा मोठा बांधून आहे तिथे लोक डोकं लावतात तिथे. ते सांगतात की ते तिथे बकऱ्या चारणारा नेहमी यायचा. मोठं झाड होतं त्या वडाचं आणि त्या ठिकाणी तो बकऱ्या चारून आणल्या का तिथे दुपारच्या वेळेला बसायचं, म्हणून त्याचं नाव पडलं अजपाल वृक्ष. अज म्हणजे बकरी, पाल म्हणजे शेळकी, पालणारा. अजपाल बकऱ्या पालन करणारा, त्या ठिकाणी विश्राम करत होता म्हणून त्याला अजपाल म्हणतात. पण काही लोकांचं म्हणणं आहे की ओरिजिनल झाड तिथं नव्हतं. ओरिजिनल जे झाड आहे नदीच्या पलीकडे सुजाताच्या महालाकडे जाताना, महालाकडे एक रोड असा टर्न होते, एक रोड इकडे ज्ञानानंद भंतीजीच्या विहाराकडे टर्न होते. नदीच्या काठावर त्यांचं विहार आहे श्रीलंकेचं. त्या या बाजूनं न जाता, महालाकडे न जाता या बाजूनं डाव्या हातानं जर गेलं पुलाच्या पुढून, तेव्हा एक विशाल झाड आहे तिकडल्या नदीवर, फल्गु नदीच्या पहिले. फल्गु नदी जवळ आहे, गाव ओलांडून जावं लागते, शेतातून जावं लागते, थोडंसं दूर आहे ॲटो करून. खूप विशाल झाड आहे मोठं, त्याचे असे मुळं पारंब्या जमिनीत जाऊन असे खांब बनले, खांब एवढं पोकळच्या पोकळ झालं बुडातून. लोक बसून तिथं फोटो काढतात, इकडून तिकडून दोन्ही बाजूनं पोकळ आहे, त्याच्या मधात बसतात आणि ध्यान करताना असे फोटो काढतात. तिथे आहे काळी मूर्ती दगडाची, बऱ्याच लोकांची याची फोटो काढून दिलेली. ती जागा ओरिजिनल जागा आहे. भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेले आणि 7 दिवस त्या वृक्षाच्या खाली ध्यान मग्न बसले. तो कोणता हप्ता होता? पंचमं अजपालंच, 5वा हप्ता. तिथे अजपाल वृक्षाखाली 7 दिवसपर्यंत आस्वाद घेतला संबोधीचा, ज्ञानाचा. नंतर 6वा हप्ता मुचलिंदेन छठ्ठमं, 6वा हप्ता मुचलिंद नावाच्या जागेवर. तर मुचलिंद कुठे दाखवतात? महाबोधी टेम्पलमध्ये जाताना डाव्या हातावर जो तलाव आहे त्या तलावाच्या अंदर जे मूर्ती आहे नागाची, नागाच्या याच्यावर बसलेली बुद्धाची मूर्ती, तो मुचलिंद नावाचा नाग. पण काही लोकांचं म्हणणं आहे की तो ओरिजिनल तलाव नाही आहे. हे सारे स्थळं एकाच जागेवर आणून ठेवले की लोकांना इकडे तिकडे फिरण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे, विहारातल्या विहारातच फिरले पाहिजे, म्हणून ते ओरिजिनल स्थळ म्हणून त्या ठिकाणी दाखवण्यात आले, असं काही लोकांचं म्हणणं आहे. ओरिजिनल स्थळ पाहायचं असेल मार्केटमधून बाहेर रस्ता निघते तिकडे, आणि तिकडे एकदम ॲटो करून जावं लागते. तिकडे एक मुचारी नावाचं गाव आहे, त्याचं नाव आहे मुचारी. तिथून जे बुद्ध रश्मीवर ज्याचे प्रवचने येतात ना, निरोध,
त्याचा गाव होय तो. श्रीलंकेचे ज्ञानानंद भंते त्यांचा शिष्य आहे तो. बुद्ध रश्मीवर ज्याचे प्रवचन आहे ते निरोधचे आणि पुन्नचे, ते त्याचा गाव होय तो मुचारी. आणि त्याच्या गावात तलाव आहे. त्या तलावाचं आता सौंदर्यीकरण झालेलं होतं मागे. त्याच्यानंतर 2-3 वर्ष झाले गेलो नाही. 2018 गेलो. 18 त्या गावात काही गेलो नाही. तेव्हाच सौंदर्यीकरण सुरू केलं होतं काम. तर तो तलाव ओरिजिनल आहे असं ते लोक सांगतात. तो निरोधसुद्धा सांगतो की हा ओरिजिनल तलाव आहे. हे नंतर बनवलेले आहे, कृत्रिम लोकांसाठी इथल्या इथे पाहण्यासाठी बनवलेली आहे. म्हणून तिथं मूर्ती मुचिलिंद नागाची बसवली, पाणी टाकलं, मच्छा आहे तिथे महाबोधी टेम्पलमध्ये, आणि हेच मुचिलिंद तलाव आहे म्हणून सांगण्यात येते. 7 सप्ताहामधून 1 सप्ताह पंचमं मुचलिंदेन छठ्ठमं, 6वा हप्ता त्या ठिकाणी घालवला. जास्त दूर नाही आहे ते गाव. आणि 7वा सप्तमं राजायतनं. राज आयतन नावाचं एक झाड महाबोधी टेम्पलमध्ये जाताना जेव्हा प्रदक्षिणा करायला जातो आपण डाव्या बाजूला, तेव्हा एक गेट आहे या बाजूला. गेटमधून बाहेर निघतो, परिसर आहे तो, जोता आहे उंच, त्याच्या बाजूला एक झाड आहे जोत्याला लागून, ते रत्न याचं झाड, राज आयतन नावाचं झाड तिथे होतं. आता तिथे दुसरं झाड लावलेलं आहे छोटं. तिथे राज आयतन नावाचं झाड होतं. त्या झाडाखाली 7 दिवस बितवले. म्हणजे 49 दिवस त्यांनी काहीही खाल्लं नाही. त्याच भोजनावर, सुजाताने दिलेल्या खिरेवरच, कारण ती खीर कशी होती, ओरिजिनल गायीच्या प्युअर दुधाची ओसवाली होती, शरीरामध्ये बल तयार करणारी. 49 दिवसपर्यंत त्यांनी कुठलंही भोजन घेतलेलं नाही, कुठेही बाहेर गेलेले नाही चारिका करण्यासाठी, आणि त्यांच्याजवळ ते पात्रही नव्हतं. आणि बिना पात्रात बुद्ध भोजन करत नाही. कुठे गेले पात्र? पहिलं पात्र कुठे गेलं? पहिलं पात्र कोणी दिलं होतं? घटीकारानं. कुठे गेलं? तिकडेच 6 वर्ष घोर तपश्चर्या केली आणि नंतर आले तर ते तिथेच गायब झालं. त्याच्यानंतर दुसरं पात्र सुजातानं दिलं, ते नदीमध्ये फेकलं आणि ते बुडत बुडत नागराजाच्या आणि सुप्रभा यांच्या आश्रमाजवळ बुडालं. पात्र राहिलं का? आणि बिना पात्रात भोजन कोणताच बुद्ध खात नाही, तो नियम आहे. सर्वच्या सर्व बुद्ध एकूण एक पात्रातच भोजन खातात, आणि तोपर्यंत त्यांच्याजवळ पात्र अजिबात नव्हतं. नंतर तिसरं पात्र जेव्हा ब्रह्मानं ज्ञान वाटण्याचं निमंत्रण दिलं, सहमपती ब्रह्मानं, तेव्हा 4ही दिशेच्या ब्रह्मलोकांनी 4 पात्र दान केले. तर ते 4 पात्रात बुद्ध कधी खात नसतात, 2 पात्रातही नाही, एकाच पात्रात खातात. मग त्यांनी 4ही पात्र एकावर एक ठेवले, अधिष्ठान केलं असं पूर्ण एकत्र दबून त्याचा काठ बाहेर निघाला गोल. तर ब्रह्मदेशाचे पात्र कसे असतात? काठ भोवतालचा मधातला बाहेर निघाल्यासारखे असतात, वरून असे निमुळते असतात. आणि दाबल्यावर काय होते? काठ पूर्ण एकत्र एकाच एक फसल्यासारखे झाले आणि तो काठ बाहेर निघाला फक्त, असं पात्राचं हे दाखवतं. आणि तेव्हा त्या पात्रामध्ये भोजन केलं. तर भोजन, पहिलं भोजन कोणी दिलं? बुद्ध बनल्यावर पहिलं भोजन मधु गोलक दिले. मधु गोलक, हां, मधु म्हणजे सहज आणि गोलक म्हणजे लाडू तिळाचे.
त्याच्यावर सहट टाकून, त्याला म्हणतात मधुगोलक. 2 व्यापारी होते ब्रह्मदेशाचे, ते त्या मार्गाने बैलबंडी घेऊन चालले होते. तेवढ्यात त्यांना बुद्ध दिसले. तेव्हा त्यांनी आपल्याजवळ काहीच द्यायला नाही, काय दान करावं म्हणून त्यांचं चमक, त्यांचं तेज, त्यांच्या शरीरातल्या आभा पूर्ण पाहून कोणीतरी महापुरुष आहे, सत्पुरुष आहे म्हणून त्यांनी आपल्याजवळचं काहीतरी दान केलं. तर भगवान बुद्धांनी त्यांना धम्म सांगितला नव्हता, तर ते शरण गेले. किती रत्नाला? 2च. 2 रत्नाला शरण गेले, बुद्ध रत्न आणि धम्म रत्न. संघ होता का? नाही. पहिले 2 शरणागत उपासक कोणते? तपस्वी आणि भल्लिक. त्याच्यानंतर भगवान बुद्धांनी जेव्हा एकांतात चिंतन केलं की मी आता हे ज्ञान मोठ्या मुश्किलनं कमवलं, अनेक जन्म लागले मला याच्यासाठी, धर्मासाठी परिश्रम करासाठी, आणि तेव्हा कुठं मी बुद्ध बनलो. एवढ्या मेहनतीनं मी मिळवलेलं ज्ञान कोणाला सांगू? सारे लोक तृष्णेनं भरलेले आहेत, सारे लोक रागद्वेष मोहात आहे, का कोणाला सांगू? कोण ऐकणार? त्याच्यापेक्षा मी माझंच भलं करतो, मी याच चिंतनात जीवन जगतो. तेव्हा सहमपती ब्रह्मा ब्रह्मलोक सोडून खाली आला. कुठे लिहून आहे? बुद्ध आणि त्यांचा धम्म कपडे असे खांद्यावर घेऊन ब्रह्मलोक सोडून खाली आला, वंदन केलं आणि भगवान बुद्धाला म्हणते, नाही भगवान, असं करू नका, तुम्ही तुमचंच भलं करू नका, हे जग लयात जाईल, या जगाचा सत्यानाश होईल. असंच अज्ञानात पुन्हाही जाणार. एक बुद्धांतर चाललं गेलं तर कय्यो साल लागतात दुसरा बुद्ध या. पारमिता पूर्ण करत 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 येईल तर 1,04,000 असंख्य कल्प, म्हणजे किती पुन्हा जग अंधारात जगेल. असं करू नका, विनंती केली. आणि नियम आहे, प्रत्येक बुद्धाचा हा नियम आहे, जोपर्यंत कोणी मागत नाही विनंती करून तोपर्यंत त्याला वाटताही येत नाही. कोणीतरी म्हणणारा पाहिजे की आम्हाला धर्म सांगा. तेव्हा कोणताही बुद्ध विनंती केल्याशिवाय अजिबात एक शब्दही सांगत नाही. हा नियम आहे त्याचा, बुद्धाचा. मागणारा पाहिजे. जर मी कुणाला सांगितलं आणि त्यांनी जर ते ज्ञान मन लावून ऐकलं नाही तर माझी एनर्जी तर गेली ना. लाभ काय झाला एवढं मिळवण्याचा? आणि समजा त्याने ऐकलं आणि आचरणच केलं नाही तर समाजामध्ये त्याचा काही परिणाम येईल का? मग हा धम्म कोण्या कामाचा? म्हणून म्हणे नाही सांगत. आणि जेव्हा ब्रह्मानं याचना केली तेव्हा कुठे त्यांनी होकार दिला आणि मग शोध घेतला, कुणाला धम्म सांगू? कोण आहे जो धम्म ग्रहण करू शकतो, तो याची किंमत करू शकतो, कोण आहे? तर पहिली दृष्टी कोणावर टाकली? आलार कलाम. त्यानंतर आलार कलाम गेला होता, देवतालोकामध्ये होता, इकडे नव्हता, मरण पावला होता. त्यानंतर दुसरी दृष्टी उदक रामपुत्त, तोही मरण पावला होता. भृगु ऋषी तर होताच नाही. मग त्यांनी आता कुणाला धर्म सांगू, कोण असा आहे? परिपक्वतेपर्यंत पोहोचला. नंतर त्यांच्या ज्ञानात सापडले कोण? 5 लोक. कोण होते 5? कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित. 5 लोक त्यांच्या ज्ञानजाळामध्ये उतरले. तेव्हा त्यांनी दृष्टी पोहोचवली, हां हे लोक परिपक्वतेपर्यंत आहे, हे धम्माला समजू शकतात लवकर. कारण मी जेव्हा घोर तपश्चर्या करत होतो तेव्हा या लोकांनी मला साथ दिली होती, माझ्यासोबतच होते. हे ज्ञानाच्या शोधात आहे, हे लवकरात लवकर हा धम्म समजू शकतात. त्या कॅपॅसिटीपर्यंत त्यांची कॅपॅसिटी आहे ऐकण्यापर्यंत. तेव्हा कुठे त्यांनी वाराणसीकडे ऋषीपतन मृगदाय वनाकडे प्रस्थान केले. नंतर तर या प्रकारे
7 सप्ताहापर्यंत विशाखा ह्या सुजाता उपासिकेच्याच खिरेवर एवढे दिवस काढले. तोपर्यंत काहीही खाल्लं नाही. त्याच्यानंतर जे पहिलं भोजन घेतलं ते कुणाचं? तपस्वी आणि भल्लिक. तेव्हा पात्र दान भेटलं होतं. ब्रह्मलोकांनी पात्र दान दिलं होतं. त्याच पात्राचं अधिष्ठान करून भोजन केलं. तिथून सुरुवात केली मग भोजन करण्याची, चारिका करण्याची. जो बुद्धाचा रिवाज आहे, बुद्धाचा जो रूल आहे, चारिका करणे, भिक्षाटन करणे, बस सर्व बुद्धांनी जे केलेलं आहे बस त्यानुसार त्यांनी पात्रांमध्ये भोजन करणं सुरू केलं. चारिका करत 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 सारनाथला पोचतात. तर या प्रकारे 7 सप्ताहापर्यंत ते भोजनाची ऊर्जा लाभली, त्याचा लाभ झालेला आहे. या प्रकारे 7 सप्ताहापर्यंत तिथे कोणत्याही प्रकारचा आहार घेतला नाही. तोच आहार कामी आला. इतने समय तक न दूसरा आहार किया. पुन्हा कोणताही दुसरा आहार घेतला नाही. न नहाया न मुंह धोया. म्हणजे तेवढे दिवस आंघोळही केली नाही. कारण त्यांच्या शरीरावर गंदगीच नव्हती. राग द्वेष मोहाची गंदगी एकदाची साफ झाली की शरीरातून सुगंध निघते. अरंत झालाय ना. अरंत झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून दुर्गंध निघत नाही. शिलाचा सुगंध दरवळतो. म्हणून बुद्धाच्या शरीरातून दुर्गंध निघत नव्हती. ते दुर्गंध निघते आपल्या शरीरातली. कारण आपण साऱ्या गंदगीनं भरून आहोत. राग द्वेष मोहाच्या नसामध्ये, आपल्या कणाकणामध्ये सारी दुर्गंधी भरलेली आहे. राग द्वेष मोह पुरत क्षणाक्षणाला. त्याच्यामुळे आपल्या अंदर ती दुर्गंध आहे. म्हणून आपल्या शरीरातून गंदगी वाहत राहते. अन्य शारीरिक कृत्य किए. नंतर त्यांनी बाकीचे जे सकाळी उठणे, कारण अन्नच जेव्हा घेतलं नाही, घोर तपश्चर्या जेव्हा 6 वर्ष करू शकले एका दाण्यावर, तर हे तर बुद्ध बनले आणि 49 दिवस आहे. बाकीच्यांना विचार येते ना की 49 दिवस उपाशी कसे राहिले, तर कसे जगले. दुसरी बाजू काय पाहायला लागते मग, 6 वर्ष कसे जगले. घोर तपश्चर्या जेव्हा केली, एक तिळाच्या दाण्यावर, एका गव्हाच्या दाण्यावर कसे जगले, हा प्रश्न पडते ना. हे तर 49 दिवस आहे आणि तेही त्यांच्या शरीरात बल आहे. संबोधीचं बल आहे आणि खिरेचंही बल आहे. 49 दिवस त्यांच्यासाठी काही मोठेसे नव्हते. सहज जगू शकतो कोणी. उपोषण करतात तर राहतात पाण्यावर. ते तर बुद्ध होय. साधारण माणूस जर उपोषण करते तर तो 50 दिवस, 45 दिवस, 41 दिवस राहते. या प्रकारे इन सप्ताहों को ध्यान सुख मार्ग लाभ सुख तथा फल दुख क्षय दुख में ही बिताया, सुख में ही बिताया. दुःखाचा क्षय कसा झाला त्याचं जाणत जाणत प्रीती उत्पन्न केली एकदम मनामध्ये आणि त्या प्रीती सुखामध्ये पुरे दिवस घालवले. 49 दिवस सुख सुख प्रीती सुख, पूर्ण सुखही सुख, त्या ज्ञान कमवण्याचं सुख. मग ज्ञान कमवलं त्या ठिकाणी, तिथे या सुखामध्ये दिवस घालवले. हाँ, उस खीर को खा, सोने के थाल को ले, यदि मैं बुद्ध हो सकूं तो यह थाल पानी में स्रोत की ओर जाए. तो संकल्प केला होता बुद्ध बनण्यासाठी. यदि न हो सकूं तो नीचे की ओर आए कहकर नदी में फेंक दिया था. तो उसके पास पात्र भोजन के लिए बचा ही नहीं. काय में खाएगा. जब तक कोई दान देता नहीं पात्र, तब तक भोजन होगा नहीं. थाल धार चीर कर नदी के बीच जा, विरुद्ध दिशा में बीच बीच ही वेगवान घोड़े की तरह
हत्ती 80 हात की दूरी पर, 80 हाताची दूरी म्हणजे नदीच्या तिकडल्या पलीकडल्या तीरावर सुजाताच्या खिरेकडे जाण्याचा रस्ता आणि हा याचा मठ काही जास्त दूर नाही आहे, अंतर तेवढंच येते, 80 हाताच्या दुरीवर म्हणते. भगवान बुद्धाचा हात आपल्यापेक्षा भरपूर मोठा राहते, आपल्या हाता एवढा राहत नाही, कारण उभे झाले तर टोंगड्याला पुरते त्यांचे हात, आपले पुरते का नाही, त्यांचे हात टोंगड्याला पुरत असतात, इतके लंबे असते, म्हणून त्यांना म्हणतात अजान बाहू. त्यांचं जे लक्षण आहे कोणतं आहे, अजान बाहू, त्याचे बाहू इतके लांब लांब असतात. 32 लक्षणामध्ये ते एक लक्षण आहे की त्यांचे हात टोंगळ्याला पुरतात आणि टोंगळ्याला थपथपवू शकते, आपले हात तेवढे राहत नाही, मग त्यांच्या हातानं 80 हात ही जागा. स्रोत से उल्टा चला और एक गड्ढे में डूबकर काल नागराज के भवन में जा तीनों बुद्ध के उपयोग किए थालों से टकराकर छन छन किल किल शब्द करता हुआ उन सब थालों के नीचे जाकर बैठ गया. तिथून जे आलं तर लहरत लहरत येऊन कुठे गेलं, 3 बुद्ध घडले होते, त्या 3 बुद्धाचे जे पात्र तिथंच जमा होते त्याच पात्रांना टकरावलं ते जोरानं खाली पाण्यात, आणि त्याच्या तिसऱ्या 3 पात्राच्या खाली जाऊन बसलं चौथं. 4 पात्र त्या नागराजाच्या आश्रमाजवळ 4 बुद्धाचे पात्र जमा झाले, खीर खाल्लेली. उस शब्द को सुनकर, आवाज आला भयानक, जोरात जोराचा आवाज झाला, ते टकरावले तर आणि खाली जाऊन बसलो. किल सुनकर, आवाज को सुनकर भी एक बुद्ध उत्पन्न हुआ था, आज फिर एक बुद्ध उत्पन्न हुआ है, सोच अनेक 100 श्लोकों से प्रशंसा करता रहा. ते शब्द निघायला लागले तिथून. नागराज को पृथ्वी का 1 योजन 3 गवती मोटा हो जाने का समय आज या कल की तरह ही था. बोधिसत्व भी नदी के तीर सुपुष्पित शाल वन में दिन बिताकर शाम को डंटल से फूलों के गिरने से समय देवताओं द्वारा अलंकृत 8 ऋषभ चौड़े मार्ग से सिंह गति से बोधि वृक्ष के पास गए. त्यांना ज्ञानप्राप्तीला जायचं होतं, तर तेव्हा ते बोधिवृक्षाजवळ लवकरात लवकर पोहोचले होते. नाग, यक्ष, गरुड़ आदि ने दिव्य गंध तथा पुष्पों से पूजा की थी. दिव्य संगीत का गायन किया था. 10 सहस्त्र लोग सर्वत्र सुगंधित किए. एक समान माला अलंकृत, एक समान साधु साधु के शब्द से गुंजित हुए थे. बोधी मंडाकडे जाताना त्यांचं स्वागत कसं झालं, 4ही बाजूने असे आवाज येऊन राहिले साधू साधूचे. सगळीकडले पक्षी पूर्ण चिलचिलाट करत आहे, ओरडत आहे. उस समय सामने से घास लिए आते हुए कौन मिला, भैंसा चरा के घर के तरफ जाने वाला घास को लेके रास्ते में मिला. कौन, स्वस्तिक. स्वस्तिक भेटला. उस समय स्वत्तीय नामक एक घास काटने वाले ने महापुरुष को के आकार को देखकर उन्हें 8 मुट्ठी तृण दिया. 8 मुट्ठी गवत दिलं. तृण दिया. बोधि सत्व तृण ले बोधि मंडप पर चढ़ दक्षिण दिशा में उत्तर की ओर मुंह करके खड़े हुए. उस समय दक्षिण चक्रवाल दबकर मानो अवीची नरक तक नीचे चला गया हो. उत्तर चक्रवाल ऊपर उठकर मानो भवाग्र तक ऊपर उठा हो. त्यांनी पाहिलं की जसे जसे
पाऊल टाकले, तिथं उभे झाले त्याच्या बोधिमंडळाच्या भोवताल, तर जमीन दबल्यासारखी, एका बाजूनं उठल्यासारखी या प्रकारे त्यांना वाटली. मालूम होता है यहाँ संबुद्धत्व नहीं प्राप्त होगा. जेव्हा त्यांनी उत्तर दिशा पाहिली, दक्षिण दिशा पाहिली, तर एक दिशा दबल्यासारखी झाली, एक दिशा उठल्यासारखी झाली. तर त्यांनी समजून घेतलं, या दोन्हीही दिशेला मला बुद्धत्व प्राप्त होणार नाही. असा विचार करून बोधिसत्व प्रदक्षिणा करते हुए पश्चिम दिशा की ओर जाके पूर्व की ओर मुंह करके खडे हुए. नंतर पश्चिम दिशेला गेले, मागच्या साईडला, आणि तिकडे पूर्व दिशेला तोंड केलं. तब पश्चिम चक्रवाल दबकर मानो अवीची नर्क तक नीचे चला गया हो. तो सुद्धा खूप दबल्यासारखे भाग झाला. त्यांना वाटलं की हा भाग सुद्धा दबलेला आहे, इथं पण ध्यान चांगलं होणार नाही. पूर्व चक्रवाल ऊपर उठकर मानो भवाग्र तक ऊपर चला गया. वह जहाँ जहाँ जाकर ठहरे वहाँ वहाँ नेमियों को लंबे करते नाभि के सहारे लिटाए हुए शकट के पहिए के सदृश महापृथ्वी ऊंची नीची हो गई. जिथे जिथे गेले तिथे तिथे जसं आपल्या एखाद्या बैलबंडीचं चाक असते आणि त्याचे जे मधातले आरे असतात, ते कसे जमिनीत फसले, वेट जर निघून गेला, जमिनीत फसले ते आरे तर उबडखाबड होते चक्का, यासारखी जमीन त्यांना वाटत होती. यदि यह भी बोधि ज्ञान की प्राप्ति नहीं होगी सोचकर बोधिसत्व प्रदक्षिणा करते करते उत्तर दिशा की ओर या दक्षिणा की ओर मुंह कर खड़े हुए. तब उत्तर का चक्रवाल दबकर मानो अवीची नरक तक गया ऐसे लगा. दक्षिण चक्रवाल भी ऐसा हुआ. बाद में भवाग्र लोक तक चला गया, उड़ गया. मालूम होता है यह भी बुद्धत्व प्राप्ति का स्थान न होगा सोचकर. इकडे तिकडे पहिले जिथे ज्ञान प्राप्ती झाली त्याच्या आजूबाजूला जागा चेक केली त्यांनी, म्हणजे कोणत्या जागेवर मला ज्ञानप्राप्ती होणार, स्थिरता मिळणार. तर चारही बाजूने तिथून घुमले त्या बोधिवृक्षाच्या दूर दूर भोवताल. तिथं घुमल्यावर सारी उबड खाबडच जमीन वाटे, एक दबल्यासारखी एक उंच झाल्यासारखी. तर त्यांना वाटलं की इथे ज्ञानप्राप्ती होणे शक्य नाही, माझ्यासाठी जागा चांगली नाही. सत्व बोधिसत्व प्रदक्षिणा करते पूर्व दिशा की ओर जा, पश्चिम की ओर मुंह करके खड़े हुए. पूर्व दिशा सभी बुद्धों के बैठने का स्थान है. नंतर ज्या जागेवर म्हणजे जिथे जाऊन पाहिलं पूर्व दिशेकडे, त्या बोधिवृक्षाखाली, त्या दिशेला पाहिल्याबरोबर त्यांना असा भास झाला, अरे इथे तर सर्व बुद्ध बनले वाटते या जागेवर. बैठने का स्थान है इसीलिए न हिलती है ना कापती है. ती धरती स्थिर वाटली. त्या बोधिवृक्षाच्या खालची पूर्व दिशेची धरती स्थिर वाटली. तिथे ना खाली झाली ना उंच झाली. बाकीच्या तीनही दिशा पूर्ण दबदूब झाल्या, खालवर खालवर आल्या, फक्त पूर्व दिशा नाही झाली. म्हणून तेव्हा त्यांनी अंदाज लावला की याच ठिकाणी होऊ शकते सर्व बुद्ध बनले. ही जागा ना दबत आहे ना उंच होत आहे, उबडखाबड होत नाही, लेवलमध्येच आहे असं त्यांना वाटलं. इसलिए न हिलती है ना कापती है, यह सभी बुद्धों के अपरित्यक्त स्थान है. यही दुख पंजर के विध्वंस का नाम है. दुःखाचा नाश करणारी जागा जर असेल, विध्वंस करणारी, हीच असली पाहिजे. म्हणून त्यांनी जाणलं. बोधिसत्व ने उन कुशों के छोरों को पकड़कर हिलाया. उसी समय 14 हात का आसन बन गया. नंतर त्या गवतानं त्या जागेला साफ केलं आणि त्या पारंब्या त्याच्या फांद्या होत्या हलवल्याबरोबर 14 हाताचं जसं काही
चबुत्रा बनल्यासारखी ते जागा वर आली, लेवलमध्ये वर आली. और वह तृण ऐसे सुंदर रूप से बैठ गया. जे त्यांनी 8 मुठ्ठी जे गवत होतं ते हातरलं, असं झालं जसं काही चौकोनी बांधलेला ओटा आपोआप तेवढ्या दूर सरकलं. बोधिसत्व ने बोधि वृक्ष को भी पीठ की ओर करके दृढ़ चित्त हो निश्चय किया. नंतर 14 हाताच्या आसनावर ते गवतावर बसले आणि सुंदर रूपाने बसून सुंदर से कोई चतुर चित्रकार अथवा शिल्प पोथकार चित्रित नहीं कर सकता. बोधिसत्व ने बोधि वृक्ष को भी पीठ करके. नंतर त्या 14 हाताचं अधिष्ठान आहे तिथे बोधिवृक्षाखाली, पण कोणालाच माहीत नाही कुठं आहे. अंदरून जे कंपाऊंड केलेलं आहे ते त्याच्या आतमधलं आहे, ते त्याला वज्रासन म्हणतात. बोधी पल्लंकं, पल्लंग स्थल म्हणतात त्याला, पल्लंग स्थल. भगवान बुद्धाचा पलंग बसण्याचा ध्यान करण्याचा किती हातात होता? 14 हात लंबात. तेवढं जे कंपाऊंड बनवून आहे पितळच्या राडनं आतमध्ये, ती जागा आणि काही विहारात गेलेली आहे. अंदर जे मूर्ती आहे तिथपर्यंत 14 हात वृक्षापासून, म्हणून ते पुढे मूर्ती तिथपर्यंत बनवलेली आहे. तिथे त्यांचं भगवान बुद्धाचं बसण्याचं अधिष्ठान होतं. त्या ठिकाणी मूर्ती बसवण्यात आलेली आहे. तिथं होती मूर्ती टोटली सोन्याची, पूर्ण सोन्याची मूर्ती होती पहिले तिथं. ते कुठे गायब केली ना कोणा नेली कोणालाच माहीत नाही. ती मूर्ती कोणं बघितली? सोन्याची मूर्ती होती ती कोणी बघितली? चीनी प्रवासी. हां, तो सांगतो आपल्या पुस्तकांमध्ये, तिबेटच्या पुस्तकांमध्ये लिहून आहे की तिथे ओरिजिनल सोन्याची मूर्ती होती, ते गायब करून टाकली. चाहे मेरा, उसने दृढ़ चित्त हो निश्चय किया कि चाहे मेरा चमड़ा नसें हड्डी ही क्यों न बाकी रह जाए और शरीर मांस रक्त सूख जाए तो भी यथार्थ ज्ञान को प्राप्त किए बिना इस आसन से नहीं छोड़ूंगा. आसन को छोड़ूंगा नहीं. कारण 14 हाताचं माहीत पडलं ना, आसन समान समतल जमीन आहे, तेव्हा त्यांनी अंदाज लावला इथेच बुद्ध बनलेले आहे. हे डगमगतही नाही जागा, बिलकुल लेवलमध्ये आली, म्हणजे इथं बुद्ध बनलेले आहे. आणि त्याच्यावरच गवत टाकल्याबरोबर 14 हात ते पसरलं, त्याचा आसन बनलं. म्हणून त्यांनी दृढ संकल्प केला की हे बुद्ध बनण्याचं स्थान आहे आणि आता या ठिकाणून मी बुद्ध बनल्याशिवाय हटणारच नाही, काही हो आता. और 100 बिजलियों के गिरने से भी न टूटने वाला अपराजित आसन लगा, बैठ गए. किती विजा येऊ द्या, आता कडाळू द्या, आता हटणार नाही, असा संकल्प करून त्या ठिकाणी बसले आणि अधिष्ठान केलं. इथपर्यंत सुजाताच्या खिरेवर 7 सप्ताह घालवले आणि त्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केलं. ज्ञानप्राप्ती केलं तर तिथे ज्ञानप्राप्ती करासाठी सध्या बसले, अधिष्ठान करून दृढ संकल्प करून बसले. ज्ञानप्राप्ती काय झाली नाही. तिथून आले आणि ते त्या ठिकाणी अधिष्ठान मारलं. आता होणार घोर संघर्ष. कोणासोबत? मारासोबत. मार कसा परास्त करायला पाहतो, उठवायला पाहतो, हरवायला पाहतो, ते उद्याला आपण मारसेना कशी आक्रमण करते आणि मारसेना कशाला म्हणतात आणि किती प्रकारची मारसेना आहे, उद्याला आपण याचा अभ्यास करूया. आजच्या या दिनी एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द इथे थांबवतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, अशी मंगलाची कामना करतो. सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो. सपेतियो विभजन्तु सपरोगो विनाशतु माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव.
आयु आरोग्य संप्राप्ति साग संप्राप्तिमेव च ततो निब्बान संप्राप्ति विना ते समीजतो.